श्री स्वामी समर्थ. होय, तुम्ही बरोबर ऐकलंय. जे आता तुम्ही बघितलेले आहे की शिळी चपाती बनवेल तुम्हाला धनवान. होय मित्रांनो, घरातील शिळी चपातीची संपत्तीला तुमचे दुःख, दारिद्र्य आणि संकटे. घरातील शिळी चपाती फेकून देण्यापूर्वी फक्त हा एक उपाय करा. या एका उपायाने तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचणी दूर होईल. मित्रांनो, जेव्हा तुमचे हात तंग असतील, जेव्हा पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद झाले असतील, जीवनात सर्व बाजूंनी फक्त आणि फक्त आपल्याला अडचणी या येत असतील, आता त्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. कोणताही मार्ग दिसत नसेल, व्यापार, उद्योगधंदा, फॅक्टरी, दुकान, नोकरी किंवा काहीही आपल्या बरोबर चालत नसेल, सर्वत्र फक्त आणि फक्त आपल्याला नुकसानच दिसत असेल आणि प्रत्येक वेळेला आपलं नुकसान हे होतच असेल, तर तुम्हाला हा एक उपाय फक्त एका दिवशी करावा लागेल. हा उपाय केल्यानंतर तुम्ही काही दिवसात बघाल की तुमच्या जीवनात किती मोठा चमत्कार घडला. धनप्राप्तीचे नवनवीन मार्ग सापडू लागतील. जीवनातील सर्व अडचणी, संकट संपुष्टात येतात आणि तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुख समृद्धी प्राप्त होते. तर चला या महत्त्वपूर्ण आणि विशेष उपायाबद्दल जाणून घेऊया. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही जर आपल्या या ASA मराठी यूट्यूब चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की कृपया आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी अवश्य लिहा. माता लक्ष्मी तुमच्या चरणी माझी ही प्रार्थना आहे की तुमच्या या व्हिडिओला जो कोणीही लाईक करेल त्या लाईक करणाऱ्यांना आणि या चॅनेलला सबस्क्राईब करणाऱ्यांना यांच्या जीवनात कधी धनाची कमतरता येऊ देऊ नका. मित्रांनो, आपण नेहमी जेवण थोडं जास्त बनवतो आणि मग काही वेळा जेवण शिल्लक राहतं, त्यात भाजी किंवा ग्रेव्ही नेहमी संपते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोळ्या ह्या शिल्लक उरतात. दुसऱ्या दिवशी घरातील सदस्य किंवा मुलं ते खायला टाळाटाळ करतात. जर तुमच्या घरातही असं घडत असेल तर माहिती तुमच्यासाठी आणि ही माहिती तुम्हाला आश्चर्यचकित करेल. जर तुम्हालाही अशी चपाती खाता तर तुम्ही श्रीमंत होण्यापासून कोणीही तुम्हाला थांबवू शकणार नाही. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अशा काही उपायाबद्दल, अशा काही चुकाबद्दल पाहणार आहोत ज्या तुमच्या घरांच्या स्त्रिया करत असतील तर त्या आजच बंद कराव्यात, अन्यथा संपूर्ण घर हे उद्ध्वस्त होऊ शकतो. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जराही स्किप न करता बघा. मित्रांनो, स्वयंपाकघर, घरातील ही चूक कधीही करू नका. विश्वास ठेवा, वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात या चुका करणारा व्यक्ती प्रत्येक परिस्थितीला गरिबीचे जीवन जगतो. त्याला दारिद्र्याचा सामना हा करावाच लागतो आणि संपूर्ण कुटुंबाला त्याची किंमत ही मोजावी लागत असते. शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितलेले आहे की ज्या घरात माता अन्नपूर्णा यांचा वास असतो त्या घरात माता अन्नपूर्णा सहज सर्व दिवसात निवास करतं. असं करणाऱ्यांच्या घरात अन्नधान्यांची आणि धनदौलतींची भरभराट होते. ज्या व्यक्तीच्या स्वयंपाकघरात या चुका होतात त्या व्यक्तींना क्षुल्लक समजून दुर्लक्ष करू नये, अन्यथा तुम्ही संपूर्ण घर नष्ट करून घ्याल. बघा, ज्या घरात माता अन्नपूर्णा राहते ना त्या घरात सर्व देवी देवता राहतात. मित्रांनो, जर एखादी व्यक्ती त्यांच्या जीवनात यश मिळवायचं आहे आणि जर त्याचं आरोग्य उत्तम असणं हे त्याला खूप महत्त्वाचं आहे. जर आपलं शरीर स्वस्थ असेल तर ती व्यक्ती नेहमी आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. अशा परिस्थितीत शास्त्रानुसार जर तुमचं स्वयंपाकघर चांगलं असेल आणि त्यात या चुका नसतील तर माता अन्नपूर्णा तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुमची भरभराट करतात. तर चला, त्या कोणत्या चुका आहेत हे जाणून घेऊया. पण त्याआधी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जो बेल आयकॉनचा आयकॉन दिसत असेल त्याला नक्की दाबा. उपाय नंबर 1. काही स्त्रिया अशा असतात की त्या स्वयंपाकघरात स्वयंपाक बनण्याआधी स्नान करत नाहीत, हातपाय तोंड धुत नाहीत. अशा वेळेला अन्न हे दूषित होतं असं मानलं जातं. असं अन्न खाल्ल्यामुळे घरात आजारपण येतात, माता अन्नपूर्णा नाराज होतात आणि अशा घरात दारिद्र्यता वास करते. अशा घरात राहणाऱ्या व्यक्तीला यश मिळत नाही आणि राहूकेतूचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे अशी चूक कधीही करू नका. नेहमी स्वच्छ हाताने स्वयंपाक करावा. असं केल्याने माता अन्नपूर्णा अत्यंत प्रसन्न होतात.
उपाय नंबर 2, शास्त्रात सांगितलं आहे की ज्या ठिकाणी स्त्रिया स्वयंपाक करतात ते ठिकाण स्वच्छ नसेल तर राहू केतूंच्या वाईट परिणाम होतात, पण शनिदेव सुद्धा हे आपल्याला रुष्ट होतात. अशा घरातील गमावत्या व्यक्तीवर वाईट परिणाम होतो आणि संपूर्ण घर हळूहळू दारिद्र्यात जायला सुरुवात होतं. त्यामुळे स्वयंपाकघर हे नेहमी स्वच्छ ठेवावं आणि गंगाजल शिंपडावं. असे केल्याने माता अन्नपूर्णा आकर्षित होतात आणि तुमच्या प्रत्येक कामात यश मिळते. तसेच तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला त्यांच्या कामात यश मिळतं. उपाय नंबर 3, मित्रांनो, हा उपाय तर अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्या कुटुंबात धारदार वस्तू ठेवू नये, म्हणजे आपल्या कुटुंबात तणाव वाढतो. आपले जे भांडे असतात, भांडे वगैरे, ते आपल्या कुटुंबामध्ये चाकू असे जे शस्त्र असतात ते दिसते ठेवू नये. ते रॅकमध्ये किंवा अशा ठिकाणी ठेवा जिथे नजर पडणार नाही. अशा परिस्थितीत आपल्या स्वयंपाकघरात जे असे 2पेक्षा जास्त चाकू, सुरीसारखी वस्तू अजिबात ठेवू नये. असे चाकू ज्याचा तुम्ही वापर करत नाही पण ते अजूनही स्वयंपाकघरात ठेवलेले आहेत, तर अशा निरुपयोगी वस्तूंना घरात ठेवल्याने नकारात्मकता आकर्षित होते. याचा परिणाम जीवनावर होतो आणि परिणाम इतका वाईट होतो की कुटुंबामध्ये क्लेश व्हायला सुरुवात होतात. मित्रांनो बघा, स्वयंपाकघरासमोर जर चप्पल, बूट, झाडू किंवा पोछा कधीही ठेवू नये. यामुळे माता अन्नपूर्णा रागावतात आणि संपूर्ण घराला गरिबीचा सामना करावा लागतो. याला पाप देखील मानलं जातं. त्यामुळे कधीही चप्पल, बूट किंवा झाडू, पोछा स्वयंपाकघरात राहणार नाही याची काळजी घ्या, कारण यामुळे गंभीर अनर्थ होऊ शकतो आणि माता लक्ष्मी रुष्ट होऊ शकतात. स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना स्त्रियांनी अन्न अपवित्र करणे टाळावे. असे केल्याने स्वतः माता अन्नपूर्णा हे यांचा अपमान मानला जातो आणि त्या नाराज होतात. यामुळे घरात दारिद्र्यता येते आणि माता लक्ष्मी देखील घर सोडून निघून जातात. बऱ्याच स्त्रिया स्वयंपाक करताना चव पाहण्यासाठी मिठाची किंवा मसाल्याची टेस्ट करतात. हे करणे योग्य नाही. शुद्धीचा विचार करा आणि स्वयंपाक करताना संपूर्ण अन्न कधीही अपवित्र करू नका, कारण यामुळे मातेचा अपमान होतो आणि घरातील सुख शांती बिघडते. म्हणून जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता तेव्हा प्रथम अन्न थोडेसे देवाला अर्पण करा किंवा एखाद्या कन्येला खाऊ घाला. नंतर तुम्ही ते जेवण चाखून पाहू शकता की कसं बनलंय. जर वारंवार तुमच्या अन्नात केस येत असतील तर त्याला क्षुल्लक अजिबात समजू नका. असे मानले जाते की अन्नात वारंवार केस येणे हे राहू केतूच्या वाईट परिणामाचे लक्षण आहे. होय मित्रांनो, असे घर नेहमी दारिद्र्याचे शिकार असते. अन्नात कधीही केस येऊ देऊ नये, कारण हा अन्नपूर्ण मातेचा अपमान मानला जातो. हा घोर अनर्थ समजला जातो. अशा परिस्थितीत अन्नाची शुद्धता भंग होते आणि कुटुंबाला भयंकर आजारपणांना सामोरे जावे लागू शकते. म्हणून स्वयंपाक करताना स्त्रियांनी नेहमी आपले केस बांधून स्वयंपाक करावा. मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू अशा आहेत ज्या स्वयंपाकघरात अजिबात ठेवू नये. त्यांना ठेवल्यामुळे समस्या वाढत असतात. जसं की घर सुंदर आणि सुशोभित ठेवण्यासाठी काही लोक किचनमध्ये चक्क आरसा लावतात. होय, परंतु वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात आरसा वापरला जाऊ नये किंवा वापर करू नये. आरशाचा वापर टाळावा, कारण स्वयंपाकघरात चूल, गॅस, शेगडी, स्टोव्ह हे अग्निदेवताचे प्रतीक मानले जाते. जर आरशात अग्नीचे प्रतिबिंब दिसले तर ते घरासाठी अशुभ मानले जाते. यामुळे वादविवाद वाढतात आणि घराची आर्थिक परिस्थिती हे डगमगण्यास सुरुवात होते. म्हणून ही चूक कधीही करू नका. आरसा घराबाहेर बेडरूममध्ये लावा, पण स्वयंपाकघरात लावू नका. चपाती किंवा पोळीची कणिक कधीही स्त्रिया चपाती बनवण्यासाठी किचनमध्ये चपातीसाठी बनवलेली कणिक किंवा उरलेली कणिक असेल, पीठ असेल, फ्रीजमध्ये ठेवतात आणि सकाळी पुन्हा त्या पिठाच्या चपात्या बनवतात. वास्तुशास्त्रानुसार हे योग्य नाही. स्वयंपाकघरात चपातीसाठी बनलेले पीठ ठेवल्यामुळे शनी राहू यांचा नकारात्मक प्रभाव पडतो. याच एका कारणामुळे जीवनात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. तुटलेली, चिरलेली भांडी आपल्या स्वयंपाकघरात असतात. अनेक प्रकारची भांडी वापरली जातात, परंतु स्वयंपाकघरात तुटलेली, चिरलेली, तुटलेली भांडी ठेवू नये. जसे की चिरलेला डब्बा असेल, चित्र पडलेली वाटी, ग्लास असेल, चहाच्या कपाला डांगा तुटलेला असेल, यांची म्हणजे जे असे राहतात जे भंगवस्तू, अशी खराब भांडी स्वयंपाकघरात ठेवू नये. काही भांडी जास्त वापरल्यामुळे तुटतात, परंतु बऱ्याच वेळा आपण तुटलेली भांडी वापरत राहतो. वास्तुशास्त्रानुसार हे योग्य मानलं जात नाही. स्वयंपाकघरात कधीही तुटलेल्या भांड्यांचा वापर करू नये, कारण यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद आणि वादावाद खूप जोरदार वाढतात. चला आता जाणून घेऊया, शिळी चपाती खाणे तुमच्यासाठी योग्य आहे का?
मित्रांनो बघा, शिळी चपाती जेव्हा आपण खात असतो ना, तेव्हा आपण ते टाकून देतो. कदाचित तुम्हालाही कधी विचार केला नसेल की शिळी जेवणही तुमच्या आरोग्यासाठी चांगलं असू शकते. अशा परिस्थितीत शिळी चपाती तुमच्या आरोग्यावर आणि नशिबावर काय परिणाम करते हे जाणून घ्या. हे ऐकून तुम्हाला देखील आश्चर्यचकित व्हाल. होय मित्रांनो, ही गोष्ट ऐकून धक्का लागेल. शिळी चपाती तुमच्यासाठी पचनतंत्रासाठी चमत्कारापेक्षा कमी नाही. शिळी चपाती शरीराला दुरुस्त ठेवते. शिळ्या चपातीत भरपूर प्रमाणात फायबर असतात आणि आहारात फायद्याचे ठरत असते. जास्त पचण्यासाठी लवकर मदत करते. शिळ्या चपातीमुळे पोट फुगणे, गॅसची समस्या, कब्ज या प्रकारच्या समस्यापासून आपल्याला खूप बेहतर आराम मिळू शकतो. म्हणून मित्रांनो, शिळी चपाती तुमच्यासाठी वरदान आहे. याचा उपयोग नक्की करा. यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहतं आणि आरोग्य ही खरी संपत्ती आहे. शास्त्रानुसार जेवण नेहमी ताजेतवानं खाल्लं पाहिजे, पण जोपर्यंत अन्न खाणे योग्य आहे आणि ते खराब झालेले नाही तोपर्यंत ते फेकू नये, कारण हा अन्नाचा अपमान आहे. अशा परिस्थितीत जी शिळी चपाती अन्न फेकायचं नाही आणि त्याला ग्रहण करून सन्मान देता, त्यावर माता अन्नपूर्णा सदैव प्रसन्न राहते. परंतु यामध्ये एक गोष्ट ठेवणे लक्षात खूप गरजेचे आहे, फारच आवश्यक आहे. शिळी चपाती कधी खाण्याआधी किंवा लहान मुलांना देण्याआधी नीट तपासून पहा. जर शिळ्या चपातीतून रेष येत असतील तर तुमच्या मुलांचे प्राण देखील जाऊ शकतात किंवा तुम्ही आजारी देखील पडू शकता. शिळी चपाती चमत्कारी जरी असली तरी शिळी चपाती घरात दीर्घकाळ ठेवणे विषासमान मानले जाते. त्यामुळे रेषेत असलेली चपाती कधीही खाऊ नका. आता आपण एक चमत्कारी आणि प्रभावी उपाय पाहणार आहोत, जे तुमचं नशीब खरंच बदलून टाकेल, तुम्हाला खूप लाभ देईल, नशीब बदलेल. मित्रांनो, सनातन धर्मात गाय, गंगा आणि गायत्री यांना फार मोठे महत्त्व आहे. बघा, मान्यतेनुसार गोमातेच्या शरीरात जवळपास 33 कोटी देवी देवता वास करतात. गोमातेची पूजा करणाऱ्या व्यक्तींवर सर्व देवी देवतांचा आशीर्वाद, कृपाशीर्वाद हा नेहमी राहतो. गायीची सेवा केल्याने केवळ या जन्मातच नाही तर पूर्वजन्माचे पापसुद्धा दूर होण्यास मदत होते. दररोज सकाळी जेव्हा तुम्ही घरात जेवण बनवण्यासाठी सुरुवात कराल तेव्हा पहिली चपाती गोमातेसाठी काढा आणि जेवण करण्यापूर्वी गोमातेला ती चपाती खाऊ घाला. जर शक्य असेल तर काळ्या गाईला खाऊ घाला आणि जर काळी गाय उपलब्ध नसेल तर पांढऱ्या गाईला खाऊ घातलं तरीही चालेल. मित्रांनो, हे चपाती ही ताजीतवानी असायला आणि ती चपाती तुम्हाला त्वरित गाईला द्यायची आहे. जर ही चपाती ठेवली आणि दुसऱ्या दिवशी दिली तर बघा, चपाती शिळी मानली जाते. गाईला कधीही शिळी चपाती देऊ नका, कारण त्यामुळे घरात नकारात्मकता वास करते आणि तुमचे होणारे काम देखील अडकून जाते. त्यामुळे तुमच्या घरात दारिद्र्याचा वास राहतो आणि तुमचे होणारे काम देखील होत नाही. त्यामुळे तुमच्या घरात दारिद्र्याचा वास राहील आणि तुम्हाला कोणत्याही कामात यश हे कधी मिळणार नाही, कामात यशस्वी होता येणार नाही. म्हणून रोज ताजी चपाती बनवून गाईला खाऊ घाला आणि कधीही शिळी चपाती गाईला देऊ नका. तसेच सडलेली किंवा खराब झालेली वस्तू देखील गाईला खाऊ घालू नये. जर घरात एखादा फळ किंवा भाजी खराब झालेली असेल तर लोक सहसा गाईला देतात, परंतु असे केल्याने तुम्ही पापाचे भागीदार बनता. होय मित्रांनो, पिठाच्या 11 गोळे बनवा आणि त्यावर हळद लावा आणि गोमातेला खाऊ घाला. प्रत्येक गोळा खाऊ घालताना गाईचे शिंग पाठीवर आणि कपाळावर हात फिरवा. सोबत नंतर गोमातेचे चरण स्पर्श करा, पण चरण स्पर्श करतावेळी ते अगदी काळजीपूर्वक करावे, कारण कदाचित एखादी गाय पाय उचलू शकते आणि त्यांना तुम्हाला इजा देखील होऊ शकते. मित्रांनो, गायीची सेवा केल्याने तुमचे सर्व काम होण्यास सुरुवात होईल आणि जो दुःखाचा काळ चालू आहे तो देखील आता संपण्यास सुरुवात होईल. तुमच्या जीवनात आनंद येईल. तुम्हाला एक 7 वेळी गायीची परिक्रमा देखील करायला जमले तर नक्की करा. तुम्हाला तुमच्या सर्व कामात यश मिळण्यास सुरुवात होईल. मित्रांनो, आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. या व्हिडिओमुळे तुमचा काही फायदा झाला तर ते सुद्धा नक्की सांगायला विसरू नका. असेच धार्मिक माहितीवाले व्हिडिओ पाहण्यासाठी ASA मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.